ए पप्पा चालले रुद्रा. ए पप्पा चालले ते बघ. बाय कर पप्पाला. इकडे इकडे इकडे. अरे इकडे तिकडे कुठे भिंतीकडे करतो बाय बाय. इकडं. अरे 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 मागा पप्पा आहे तुझ्या. बाय. चला उठा जायचं आपल्याला स्कूलला. हॅलो आहे नमस्कार शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग. तर मी ते उठलेले आहे. पत्तागोबी कापली, उकडायला टाकली, पीठ मांडलं आणि थोडासा भात होता कालचा तो कलसून घेतलेला आहे. आणि इथं करत आहे टोमॅटोची भाजी कोरडी. ही सर्वात फेवरेट आहे तर ती आहे पिल्लूची. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि इथं माझी भाजी झालेली. मी आता चपात्या वगैरे करून पिल्लूच्या पप्पांचा डब्बा भरणार आहे. तर व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. इथे थोडीशी मटकीची भाजी आहे. ते म्हणे मला ते मी कंपनीत त्याचाही करून घेईल नाश्ता. इथे पत्तागोबी, इथे भात आहे थोडा कलसलेला, लोणचं आहे, चपाती. इथं अशा प्रकारे मिष्टांचा पूर्ण डब्बा तयार झालेला आहे. ए पप्पा चालले रुद्रा. ए पप्पा चालले त्या बघ. बाय कर पप्पाला. इकडे इकडे इकडे. अरे इकडे तिकडे कुठे भिंतीकडे करतो बाय. इकडं. अरे 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 मागा पप्पा आहे तुझ्या. बाय. चला उठा जायचं आपल्याला स्कूलला. उठा आपलं पण आवरायचं आता. बाय. तर आता इथे माझे सर्व चपात्या झालेले आहे. 2-3 बाकी होते. म्हटलं आता त्या करून घेते, मग पिल्लूला उठवते. आणि आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला? पत्तागोबी, थोडासा कलसलेला भात आणि चपात्या. तर व्हिडिओला सपोर्ट करत जा. ओके. तर तिथे माझे चपात्या झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही ते बघू शकता. इथे मी पिल्लूला उठवलेलं आहे, चहावर दिला आहे त्याला. आता मला त्याचं टिफिन भरून ठेवावं. आणि इथं थोडासा चहावरती गेला तर तो सांगलेला आहे. आणि मी त्याला ना डब्यामध्ये रोज 2 चपात्या देत राहते, तर तो खाऊन येतो. मला आता अंदाज आलेला आहे की त्याला किती चपात्या लागतात टिफिनमध्ये. आणि हा जो काही काल रात्रीचा भात गरम केलेला होता तर त्याचा नाश्ता करत आहे मी. म्हटलं कसं तिकडे नेताना खूप दमून जातं ना, त्याच्यामुळे. तर आज ना घरामध्ये पसारा पडलेला आहे. बेडही तसंच राहिला, हे उचलायचं राहिलं आहे. आता पिल्लूला मी बोले नेऊन घालते, मग तिकडं आलं सर्व कामावरती. तर चला आपण जरा सोडायला. पाऊस येतोय ना. चल चल चल. ती पॅन्ट वरती करून दर्शिक थोडं स्कूलमध्ये जाऊस तर. तू घालायचे असते ना शूज. तर आता इथे मी आलेले आहे. एवढी दमलेली, घाम येतो, थकले. तर म्हटलं आता 2 मिनटं हवा घ्यावं. तर मी तर आराम केला आहे आणि आता उठलेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि ते बेड वगैरे सर्व तसंच काही पडलेलं होतं. तर म्हटलं चला त्या बेडपासून सुरुवात करू, कारण की तोपर्यंत पिल्लूचाही शाळेचा वेळ होतो. आणि आज मला भांडी, कपडे, फरशी, लादी, झाडझूड, बेड आवरायचं आहे. सर्व बेड खालून पण झाडून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघा व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे माझा बेड वगैरे आवडते. आणि मला ना इथे थोडंसं पायाला पण खाली मनगडाचा ते पायाचा घोटा राहतो ना, तिथं ना पलंगचा असा ठावा लागला आहे. एवढं पेन होत होतं. पण म्हटलं चला हे दुःखाकडे बघत बसलं ना, कामे राहून जायचं आणि बस मग पिल्लूची शाळेची वेळ होऊन जायची. तर तुम्ही बघू शकता मी तर अशा प्रकारे मस्त बेड वगैरे आवरून घेतलेलं आहे. आणि हा जो टेडी आहे ना, त्याला आणून 3-1 वर्ष झालेले. ज्यावेळेस पिल्लूचा 3रा का 4था बड्डे होता ना त्यावेळेस. तर आता आम्हाला ना एक नवीन टेडी घ्यायचा विचार. तर आता इथे मला झाडझूड. तर मी आता त्या मागे आलेली कपडे वगैरे बघून म्हटलं कपडे भिजू घातले. आणि तिथे काही साईडला पुसायचे कपडे होते तर ते आवरून ठेवले एका बाटलीमध्ये. तुम्ही बघू शकता. मला तिथे घ्यायचं सर्व मस्तपैकी घर वगैरे झाडून घेते मी.
तिथे पिल्लूची माझे कपडे मी तर आता तुम्ही तर बघू झाले. शकता किचनवरती किचनवरती भांडी होते तर तेवढे मी ते सर्व पण भांडी धुवून घासलेली झालेले. अशा सर्व तुम्ही प्रकारे. बघू शकता किचन पूर्ण आणि क्लीन इथे करून म्हणजे घेतलेलं पूर्ण आहे. आणि एक आता पण मला भांडं पुढे नाही, पुसायचे फक्त आहे. एक कप राहिलेला तर आहे. इथे मी दूध पण आणि टाकून इथे तापून घेतलेलं ठेवलेलं आहे आणलेले मी होते दूध. त्यांनी बघू शकता सकाळी गरम काही आहे तापवलं अजून. नाही. तरी ते चला मला आता तर चला फरशीवर मला पुसून आता थोड्या घेते. वेळाने परत पिल्लूला पिल्लूच्या आणायला शाळेचाच टाईम होईल. तर तुम्ही आता इथे बघू शकता मी एका बॉटलीमध्ये पाणी आणलेलं आहे आणि तिच्यात थोडं फिनेल टाकलेलं आहे आणि बाहेर पोचा ठेवलेला आहे मी पुसायला, म्हणजे पुसायचा. तर तो आणायला गेली आणि तर सर्व प्रकारे मस्त फिनेलच्या पाण्याने सर्व फरशी साफ करून घेतली. परत नंतर तिकडून आल्यावर एवढी थकते ना, परत काहीच करायची इच्छा होत नाही. करायचं जाऊ द्या, आली ना 5 मिनटं बसते लगेच माझे आपोआप कधी डोळे लागतात मला तेच नाही कळत. तर मी ते एकदा ते फिनाइलचं पाणी होते त्याने पुसलं आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने एक पोचा पिळून आणून परत क्लीन वॉश केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर सपोर्ट करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता मी सर्व प्रकारे अशा प्रकारे सर्व घर साफ करून घेतलेले. किचनमध्ये दिसणार नाही कारण की आमच्या इकडे गेलेली आहे लाईट. तर आजच्या व्हिडिओला सपोर्ट करा.